अनिता मराठमोळी रेसिपी या युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरी टोमॅटोची चटणी। तर चला तर आपण साहित्य पाहूया। इथे कैरी घेतलेली ती कापून घेतली, त्याच्यानंतर हे 2 टोमॅटो आहे ते पण कापून घेतले आणि त्याला आपल्याला हा थोडासा लसूण लागणार आहे। हा 2 कांड्या मी लसूण सोलून घेतलाय। त्याच्यानंतर 1 चमचा जिरे, 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडंसं मीठ आहे, अर्धा चमचा मीठ आणि मिरची तुमच्या स्वादानुसार आणि लाल तिखट घेतले। ते लाल तिखट कशासाठी, त्याने चव पण छान येते, चटणीला कलर छान येतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला हिरवी कोथिंबीर ती कोथिंबीर टाकायची। नंतर हा कांदा आहे, 1 कांदा कापून घेतलाय, हे आपल्याला साहित्य लागणार आहे। चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला कढई ठेवायची, कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर अशा कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आपल्याला। तर असे टोमॅटो टाकून घ्यायचा, आपण ह्यातलंच आता थोडंसं मीठ टाकणार आहे जे साहित्यामध्ये वापरलं ते। आणि याला आता थोडंसं 5 ते 7 मिनिटं झाकण घालून ठेवायचं आणि त्याच्यावरती 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवायचं। आपण कैरी आणि टोमॅटो आता वाफवून घेतलं 5 ते 7 मिनिटं। आता त्याच्यानंतर हिरव्या मिरची आणि लसूण टाकायचा, ते 2-3 मिनिटं वाफवून घ्यायचं। लसूण आणि मिरच्या टाकल्यानंतर 5 मिनिटं ठेवलं होतं। 5 मिनिटांनी किती छान वाफळले ते। अशी टोमॅटोची साल निघली पाहिजे बघा, अशी साल निघली पाहिजे ना। आता कैरीचा आपल्याला बल काढून घ्यायचा, मिरची पण आपली चांगली हिरवी होती बघा, पिवळी झाली, लसूण पण चांगला परतवलाय। चला आता आपण गॅस बंद करू आणि चटणी करायला घेऊ। आता अशा प्रकारे गार झालेल्या अशा प्रकारे तर आपण आता टोमॅटोची अशी साल काढून घ्यायची। अशा प्रकारे आपण टोमॅटोची साल काढली। आता कैरीचा आपण बल काढून घ्यायचा। आपल्याला खलबत्त्यात टाकून घ्यायचं, हे आपले लसूण, मिरची आणि कैरीचा बल्क आणि टोमॅटो आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं। आपल्याला कोथिंबीर टाकायची, नंतर आपले हे मीठ आणि जिरा आणि लाल तिखट, त्याच्यानंतर आपल्याला थोडा कांदा टाकायचा, 1 कांदा आहे, 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे। हळूहळू आपल्याला ठेचून घ्यायचं, आता ठेचून घ्यायचं हलक्या हाताने, म्हणजे चटणी टोमॅटो आणि कैरीचा एकजीव झाला पाहिजे। त्याच्यात कांदा कोथिंबीर मिक्स झाली पाहिजे, मिरची लसूण आणि जिरा। खूप छान लागते चटणी। मिरची आणि लसूण बारीक खोबरे आणि कैरी आणि टोमॅटो एकजीव झाला की आपली चटणी झाली। चला अशा पद्धतीने आपली कैरी टोमॅटोची चटणी बनवून झालेली। तुम्ही करून बघा, खाऊन बघा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला भेटू आपण नवीन रेसिपी मध्ये।